हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप वेळ तर रडत होती. सनीचा फोन येत असतो तरी फोन उचलत नाही. तिला वाईट या गोष्टीचं वाटत होतं. ज्या प्रेमावर तिने एवढा विश्वास दाखवला त्यानेच तिला खोटं पाडलं होतं. सनीला सोडून राहायचा विचार न करणारे आता त्या सनीपासून कायमचं दूर निघून जाण्याचा विचार करत होती. 2-3 फोन लावले तरी उचलत नाही बघून सनी करणला कॉल करतो आणि चेक करायला सांगतो. करण पूजाच्या रूमचे दार वाजवत बाहेर उभा असतो. कारण माझं डोकं दुखते, मला झोपायचं आहे. करण, पूजा तू दार उघड आधी. जेवण केलं नाही म्हणून डोकं दुखत असेल. करण, अरे भूक नाही मला, जा तू, मी नंतर काहीतरी मागवेन. पूजा वैतागून, पूजा जास्त त्रास होतोय का? करण बाहेरूनच, नाही रे, थोडं झोपेन मग बरं वाटेल. पूजा, दार उघड, मला बघायचं आहे तुला. करण, बरं 5 मिनिटं बोलून चेहऱ्यावर पाणी मारते आणि दार उघडते. तिच्या चेहऱ्याकडे बघून, पूजा तू रडली आहे खरं सांग. करण, तसं पूजा डोळ्यातले पाणी अडवत नाही म्हणून मान हलवते. चल डॉक्टरकडे जाऊ. करण काळजीने, करण मी झोपते प्लीज. पूजा, बरं झोप, मी तुझं डोकं चेपून देतो, बरं वाटेल. करण तिच्या शेजारी बसत, नको तू जा पूजा, बरं काळजी घे. बरं काळजी घे, काहीच वाटलं तर फोन कर. आणि हो, जिजूंना एकदा कॉल कर, त्यांचे फोन येऊन गेलेत. करण बोलून निघून जातो. पूजा फोनकडे बघते तर ऑलरेडी 4 मिस कॉल पडले होते. अजूनही तशीच त्यांच्या आठवणीमध्ये रडत झोपी जाते. सनी करणला विचारतो तेव्हा रिलॅक्स होतो, पण तिला सरप्राईज द्यायचं म्हणून लवकर काम संपवत असतो. जवळपास 2च्या दरम्यान फ्री होतो. लगेच हॉटेलमधून चेकआउट करून एअरपोर्टवर येतो. यातच 4 वाजले होते. 5च्या फ्लाईटची वाट बघत होता. अधूनमधून पूजाला फोन पण करत होता, पण ती काही रिसीव्ह करत नव्हती. जवळपास 7च्या दरम्यान सगळे बीच साईड पार्टी करायला निघतात. आज पूजा शांत असते ते बघून सगळे चिडवत असतात. काय, जिजूंची आठवण येते काय मैत्रीण? पूजा फक्त स्मितहास्य करते. करण, पूजा हात धरून मागे थांबवत, पूजा काय झालं? मला खरं खरं सांग, सकाळपासून बघतोय काहीतरी झालंय. अरे काही नाही, चल एन्जॉय करू. पूजा उसनं हसू आणत, तू नाही सांगितले तर मी जिजूंना विचारेन. करण जरा रागाने, काही झालंच नाही तर काय सांगू? आणि हो, आता परत काही विचारलं तर बघ, मी रिटर्न निघून जाईन. पूजा रागातच, ओके सॉरी चल. करण, सगळे बीच साईड पबमध्ये जातात. सनी 8च्या दरम्यान त्या बीच साईड पबमध्ये येतो. त्याची नजर फक्त पूजाला शोधत होती, पण तेवढ्यात त्याला बार काउंटरजवळ करण दिसतो. तो पण सनीला हात उंचावून त्याच्याजवळ बोलवतो. तरीही सनी पूजाला इकडे तिकडे बघत जात असतो. त्यांचे फ्रेंड्स दिसतात पण ती काही दिसत नसते. सनी करणजवळ जातो. पूजा कुठे? कानाजवळ जाऊन ओरडतो. तसं करण जरा घाबरतच ऑकवर्ड स्माईल करत शेजारी दाखवतो तर पूजा काउंटरला डोकं टेकून बसली होती. सनी खांद्यावर हात ठेवून पूजाला हाक मारतो. पूजा वर बघते. सनी तिला बघतच राहतो. ब्लॅक शॉर्ट ड्रेस, कुरळे केस, जरासा डार्क मेकअप, त्यामुळे स्मोकी आईज वाटत होते आणि न्यू लिपस्टिक, वाव लुक होता. पण डोळे लाल जरासे बारीक झाले होते. तसं पूजा बसूनच सनीला मिठी मारते. हे माय डिअर हबी. सनीला कळतं तिने ड्रिंक केले. तसं तो जरा रागानेच करणकडे बघतो. सॉरी जिजू, मी लक्ष ठेवलं होतं, पण थोड्या वेळासाठी तिला एकटं सोडलं होतं. तेव्हा फ्रेंड्समध्ये भेट लागली आणि तिने ड्रिंक केलं. किती घेतली? सनी, ते 2 शॉट्स. करण घाबरत, नो बेबी, पूर्ण बॉटलवर बेट होती आणि आय एम द विनर. पूजा सनीकडे बघून गालात हसत अडखळत, काय घेतले तिने? सनी खूपच रागात असतो. वोडका. सॉरी जिजू, मी नको बोललो होतो पण तिने ऐकलं नाही. करण, हे जिजू कोणाला बोलतोस? ते सनी देशमुख आहे, तुझे जिजू नाही. पूजा अडखळतपणे, पूजे तुला चढली आहे, जिजू घेऊन जा तिला. करण, तसं पूजा सनीला बाजूला करत, तुला सांगितलेलं कळलं नाही का? ते तुझे जिजू नाहीत, ते फक्त सनी देशमुख आहेत. अडखळत सनी पूजाला शांत करत असतो, पण ती काही ऐकायला तयार नसते. पण ती असं बोलल्याने करणला जरा डाऊट येतो आणि सनी सुद्धा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघायला लागतो. पूजा काय झालं नीट सांग, हे का बरं माझे जिजू नाहीत? करण पूजाला गोड बोलत, करण ते मला डिवोर्स देत आहेत आणि आज आमची लास्ट नाईट. पूजा हसत असते पण आता तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तर सनी आणि करण दोघे शॉक लागल्यासारखे तिच्याकडे बघत असतात. सनीने पूजाच्या खांद्यावर हात टाकून जरा रागाने सनीकडे जवळ घेऊन थांबलेला. नंतर करण जरा रागाने सनीकडे बघतो. करण काहीच न बोलता सनीचा हात पूजा भोवतीचा काढत, चल पूजा, तुला जास्त झाली आहे. असं केल्याने सनी रागात त्याला बाजूला करत, मी आहे ना तिच्याजवळ, मग हे डिवोर्सचं काय प्रकरण आहे? करण रागाने, मला काय माहिती, मी पण आत्ताच ऐकतोय. ती बोलल्याशिवाय मला कसं कळणार? सनी वैतागत. ते दोघे भांडत असतात. आज कधी नव्हे ते करण सनीला आवाज चढवून बोलत असतो. नंतर अचानक लक्षात येतं तसं पूजाकडे बघतात, पण ती तिथे नसते. ती मध्ये जाऊन डान्स करत असते.
नशा ये प्यार का नशा यह मेरी बात यारो मानो नशे में यार डूब जाओ रहो ना होश में दीवानो. मग हे असं गाणं चालू असतं कि जब से मैंने तुमको दिल ये दे दिया मीठा मीठा सा दर्द ले लिया सुनो ओम प्रिया मैंने तुमको दिल दिया. नशा ये प्यार का नशा है यह मेरी बात यारो मानो नशे में यार डूब जाओ रहो ना होश में दीवानो. आणि हातात बॉटल, अजून एक छोटी बॉटल असते. सनी आणि करण त्यांचे वाद सोडून तिच्याकडे जातात कारण दोन मुले तिच्याजवळ जायचा प्रयत्न करत असतात आणि ती त्यांना बाजूला करत असते. त्यात पूजाचा तोल जातो. सनी जाऊन लगेच तिला सावरतो आणि करण त्या मुलांना पंच करतो. दोघे पूजाला घेऊन तेथून बाहेर जातात. ए सोड मला, माझा नवरा आहे, तो मारेल तुम्हाला. पूजा अजूनही नशे डोळे उघडझाप करत बडबडत होती. पूजा इकडे बघ, करण थोपटून उठवतो. हे करण, तू किती गोड आहेस आणि हा बघ दुष्ट, मला याच्यासोबत जायचं नाही. करणकडे जात बोलते सनीला लांब करत. पूजा रडतच, पूजा तुझा गैरसमज होते, तू आता जिजूंसोबत जा, झोप, उद्या सकाळी बोलू आपण. करण पूजाला सनीकडे सोपवतो. नाही, मला नाही जायचं. पूजा अडखळत. सनीने तिला पकडून ठेवलं होतं. कारण आम्ही निघतो. सनी पूजाला घेऊन निघत. ओके जिजू, काळजी घ्या आणि सॉरी मगाशी झालं ते. करण, इट्स ओके. सनी पूजाला घेऊन निघतो तर पूजा सनीचा हात सोडून मागे येते आणि करणला थांबवत. करण, तुला मज्जा सांगू? पूजा, हा सांग. करण गालात हसत. सनीने मागून पकडले होते त्यामुळे कमीच डुलत होती. आमची फर्स्ट नाईट झाली नाही पण आज लास्ट नाईट होणार. पूजा हसत. सनी ऑकवर्डपणे करणकडे बघतो. करण गालात हसत. मग आज एन्जॉय कर बोलून निघून जातो. पूजा हात सोडून पुढे जात असते. ते बघून सनी वैतागून, पूजा बस कर, चल माझ्यासोबत, ओरडतो. तसं पूजा ओढ काढून रडत, मला नाही आवडत तू, निघून जा त्या निशाकडे, त्याच्या छातीवर मारत. सनी रागावर कंट्रोल करत, शांत बस बोलून तिला उचलून घेतो. ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच जास्त सेक्सी दिसत होती. डोळे उघडझाप करत, डिवोर्स नोटीस का पाठवली? पूजा इनोसेंट फेस करून, मी का पाठवू, वेळ लागले का मला? सनी, आता तो हॉटेलमध्ये आला होता, सगळे त्याच्याकडेच बघत होते. पूजा धडपडत खाली उतरत असते. सनी रागाने बघतोय. बघून पूजा हळू, सगळे बघतायत आपल्याकडे, मला फरक पडत नाही. सनी तसंच तिला रूममध्ये घेऊन येतो. रूम बघून पूजा, ही माझी रूम नाही, कपाळावर हात मारतो. मागच्या अर्ध्या तासात खूपच त्रास दिला होता. बच्चा इकडे बघ आणि सांग मला डिवोर्सचं काय चाललंय. सनी तिला बेडवर व्यवस्थित बसतो. तिचे सँडल काढतो. तुम्ही मला डिवोर्स देताय, मला माहितीये. पूजा त्याच्या खांद्यावर डोकं टाकत, तुला कोण बोललं? सनी पूजा फोनमधून फोटो शोधून त्याला दाखवते. तसं त्याच्या लक्षात येतं पण तो कधीच हे सगळं विसरून गेला होता. पण आता तिला समजावलं तरी कळणारं नव्हतं. ते खोटे पेपर आहेत. सनी, नाही, ते सगळं खरं आहे. तुम्ही मला सोडून जाणार कायमचं. पूजा आता रडत होती. नाही बच्चा, मी नाही सोडून जाणार. सनी समजावत मिठीत घेतो. मला तुम्हाला किस करायचा आहे. पूजा, कर ना मग. सनी हसतच, पण मी ड्रिंक केले, तुम्हाला आवडत नाही ना? थांबा, मी ब्रश करून येते. पूजा उठत, बरं सर. सनी तिला वॉशरूममध्ये घेऊन जातो. बाहेर जा ना. पूजा त्याला ढकलत, नको, तू पडशील, तुझा तोल जातोय. सनी पूजा करंगळी दाखवत, का इथेच थांबता? ओ सॉरी, जातो, पण दार लॉक करू नकोस. सनी बाहेर जातो. 10 मिनिटांनंतर पूजाचा ओरडण्याचा आवाज येतो. काय झालं, मी आत येऊ का? सनी तिच्या उत्तराची वाट न बघता आत जातो तर ती शॉवर खाली भिजलेली आणि तिला कुठे जाऊ कळत नव्हतं. त्यात तोल जात होता म्हणून भिंतीला पकडलं होतं. सनी पुढे होऊन लगेच शॉवर बंद करतो आणि तिला बाजूला घेतो. माझे कपडे भिजले. पूजा रडत. सनीला तिच्या रडण्याचा राग आला होता. शांत बस, मी तुला दुसरे कपडे देतो, मला आत्ताच्या आत्ता कपडे पाहिजे. पूजा ओरडत, थांब, मी माझा टी शर्ट देतो. सनी बाहेर जातो असतो तसं त्याचा शर्ट पकडून जवळ ओढते. सगळीकडे ओलं झाल्यामुळे फरशीवर पाय घसरून सनी लगेच तिच्याजवळ जातो आणि दोघे पडणारच तर सनी तिला सावरत उभा करतो. तिचा ओला ड्रेस अंगाला चिकटला होता. मला हे पाहिजे. पूजा त्याचा शर्ट ओढत. सनी हसतो. त्याचा शर्ट काढतो आणि तिला देतो. बाहेर जा, मला कपडे बदलायचे आहेत. पूजा सनीला बाहेर काढते. सनी बाहेर येतो. म्हणजे निशा आणि हिच्यामध्ये हे बोलणं झालंय. पण मग हिने तेव्हा का सांगितलं नाही? म्हणजे ही पण मला सोडून जायचा विचार करते. तेवढा दार उघडायचा आवाज येतो. सनी वळून बघतो तर पूजा त्याचा शर्ट घालून आली होती. तो शर्ट तिच्या गुडघ्यावर आला होता. त्यात तिचे ओले केस. हळूहळू चालत येत असते. तिचा पाय कार्पेटमध्ये अडकतो आणि तोल जाऊन त्याच्या अंगावर पडते. सनी तिला सावरतो आणि उचलून घेऊन बेडवर बसवतो. तिचे केस ओले असल्यामुळे सनी टॉवेलने डोकं पुसायला लागतो. मधून पूजाचा मोठ्याने रडण्याचा आवाज येतो. सनी लगेच तिला मिठीत घेत, बच्चा शांत हो ना, किती म्हणून रडायचं? सनी चिडतच तर ती हुंदके देऊन रडतच होती.
तुम्हाला खरं वाटलं पाहिजे ना. पूजा रडतच. म्हणजे तू खोटं खोटं रडतीये? सनी, नाही, पण तुम्ही सोडून जाणार मला म्हणून वाईट वाटतं. अजून आपण काही केलं पण नाही. रडतच. सनीला जरा हसू येतं. काय करायचं होतं आपण? मला तुमच्यासोबत स्कुबा डायव्हिंग, जम्पिंग आणि तसला व्हिडिओ बघायचा होता. आणि हां, आपला हनीमून पण राहिलाय. आपण काहीच केलं नाही. पूजा रडतच. सनी हसायला लागतो. करू ना आपण, तू म्हणते ते सगळं करू. पण व्हिडिओ कसला ते नाही कळाले. ते तसले, डोळे मोठे करत भुवया उंचावत. सनीला समजते तसं हसायला लागतो. पूजाला जरा रागच येतो. तसं जवळ जाऊन मांडीवर बसत चेहरा हातात घेऊन किस करायला लागते. सनी तिच्या अशा ॲक्शनने शॉक होतो आणि तो पण किस करायला लागतो. थोड्या वेळाने स्वतःच दमवून त्याला बाजूला करते आणि त्याच्या कुशीत शिरते. मी लुझर आहे ना? पूजा शांतपणे. नाही ग, असं कोण बोललं? सनी तिचे केस बाजूला करत, मला माहिती आहे मी लुझर आहे म्हणून मी हरले. मी तुम्हाला सोडून जाणार कायमचं. पूजा रडतच. मी तुला लांब जाऊ दिलं तरच ना. सनी खट्टे मिठी करत. तुम्हाला अजून पण निशा आवडते ना, म्हणून तुम्ही ही रिंग घालता. तुमचं पहिलं प्रेम आहे ना ती. पूजा मुसमुसत. ही आमच्या फ्रेंडची निशाणी आहे म्हणून काढत नाही. सनी खूप वेळ तर त्याच्या हातातल्या रिंग सोबत खेळत असतो. चिनू. सनी, पूजा, निशा काय बोलली तुला? सनी, तुम्ही मला डिवोर्स देणार तिने सांगितलं होतं. आज फोन करून आठवण करून दिली. मग मी घरी विचारलं तर कळालं तुम्ही पेपर्स खरंच पाठवून दिले. पूजा, सॉरी बेबी. अगं मी ते सनी बोलतच असतो की तुम्हाला मी आधीपासून आवडत नाही माहिती आहे, म्हणून तुम्ही मला डिवोर्स देणार बोललात. मी तुम्हाला तेव्हाच आईसोबत बोलताना ऐकलं होतं. ती मला आवडत नाही. तुमच्यासाठी तिच्याशी लग्न केलं. त्यानंतर तुम्ही ॲडव्होकेटला फोन लावून डिवोर्सचं सांगितलं. मी सगळं ऐकलं होतं. तुम्ही खोटारडे आहात. पूजा डोळे पुसत. सनीला मनातच वाईट वाटायला लागतं. बिचारी एवढ्या दिवसांपासून सगळं माहिती होतं, पण कधीच तिने तसं काही जाणवू दिलं नाही. सगळ्यांशी प्रेमाने वागत होती. तो काही बोलत नाही बघून पूजा त्याच्या गालावर थुकटत, मला भूक लागली. ओ सॉरी, काय मागवू? सनी, भात वरण. पूजा सनीला बिलगून, त्याला वेळ लागेल, तू दुसरं काहीतरी सांग. सनी, नूडल्स. मला झोप आली. पूजा डोळे झाकत. सनी तिला मिठीत घेऊन तसाच बसून फोन लावून ऑर्डर करतो. त्याच्या डोक्यात एकच वाक्य होतं, मी तुम्हाला कायमचं सोडून जाणार. खरंच ही सोडून गेली तर नाही नाही, हे अशक्य आहे. मी तिला लांब करणार नाही. सनी तिच्या कपाळावर ओठ टेकवत. थोड्या वेळात ऑर्डर येते. सनी दार उघडून ट्रे आत घेतो आणि पूजाला उठवतो. नको, मला झोप आली. पूजा, बच्चा थोडं खा प्लीज. सनी तिला जागा करून हळूहळू खाऊ घालत असतो. ती अजूनही नशेतच असते. ती तू पण खा म्हणून सनीला खाऊ घालते. उप्स, सॉरी मी तू बोलले हसतच. असू दे. असंही अजून सनीचा वॉच बघत. फक्त 2 तास राहिलेत आपलं लग्न एक्सपायर व्हायला. सनी नाराज होतो आणि तिला बाजूला करून खिडकीत जाऊन उभा राहतो. आपलं लग्न कधीच एक्सपायर होणार नाही. आपली डेस्टिनी एक आहे आणि आपण कायमच एकत्र राहणार, लक्षात ठेव. पूजा कालात हसत, डोळे उघडझाप करत. आपण फर्स्ट नाईट का केली नाही? आपलं तर लग्न पण झालंय. मग तुम्ही माझ्याजवळ का येत नाही? तुम्हाला खरंच मी आवडत नाही ना? नाही तर आतापर्यंत आपल्यात सगळं झालं असतं. सनी तिच्याजवळ जात. तूच मला जवळ येऊ देत नव्हतीस. मग मी काय करणार? पूजा शर्टचं पहिलं बटन काढत असते. सनी तिचा शर्ट पकडत. झोप शांत, आपण उद्या बोलू. सनी तिला झोपवतो. एक तर तिला असं शर्टवर बघून सनी हँग झाला होता. त्यात आता ती शर्टचे बटन काढून स्टंट करते. उगाच कंट्रोल जाऊन चुकीचं काहीतरी घडायचं आणि हिच्या लक्षात पण राहणार नाही. वर परत सकाळी उठून बोलेल, गैरफायदा घेतला. आय लव्ह यू समू. पूजा डोळे बंद करून सनीला बिलगते. सनीला हसू येतं. तिने आज संध्याकाळपासून त्याला अरेतुरे बोलत होती. त्यात आता सनी बोलतोय. सनी काहीच बोलत नाही बघून, तू पण म्हण ना. पूजा डोळे मिचमिचे करत. आय लव्ह यू टू जान. सनी, आय लव्ह यू टू. 3, 4, 5 असतं. पूजा बडबडत असताना तिला हसत असतो. आय लव्ह यू इन्फिनिटी लिमिटलेस बियॉन्ड लव्ह बोलून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. पण नंतर कळतं पूजा रिस्पॉन्स करत नाही. बघतो तर ती झोपून गेली होती. सनीने तिला झोपेतच विचारले तेव्हा तिने अस्पष्ट असं सांगितले, तिने डील केली होती. निशा बोलली तुझी फेवरेट बेट. तू काहीच करू नको, पण तू म्हणतेस तसं सनीला तुला डिवोर्स दिला नाही तर मी तुमच्याशी आयुष्यात कधीच येणार नाही आणि सनी कायमच विसरेन. पण जर सनीने तुला डिवोर्स नोटीस पाठवली तर तू त्याच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. मी बोल. डन. मी तयार आहे. प्लीज मला सोडून जाऊ नका. पूजा शेवटचं वाक्य बोलून घट्ट बिलागते. त्याला अजूनही भीती वाटत होती. पूजा सोडून तर जाणार नाही ना. मिठीत घेऊन झोपतो तरीही पूजा मध्येच उठायची, रडायची. मग सनी तिला गोड बोलून झोपवायचा. मध्यरात्री नंतर कुठेतरी दोघांना झोप लागली. पूजाला सकाळी जाग आली. ते डायरेक्ट 10ला डोळे उघडून बघते तर तिला जरासुद्धा हलता येत नव्हतं. असं सनी घट्ट मिठीत घेऊन झोपला होता.
पूजा 2 मिनिटं सनीकडे बघतच राहते. त्याचा शांत निरागस चेहरा तो झोपल्यावर त्याला निहाळत बसायला तिला खूप आवडायचं. जवळ जाऊन हलकेच ओठांवर ओठ टेकवते, पण नंतर तिला कालचा दिवस आठवतो. हलकेच डोळ्यात पाणी आले. सनीला कसंबसं बाजूला केले आणि तिचे कपडे बदलून बाहेर येते. सनीच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवून तिथे बाजूला एक नोट लिहून निघून जाते. त्या हॉटेलच्या बाहेर एक माणूस पूजाची वाट बघत असतो. त्याला इग्नोर करत तिच्या हॉटेलमध्ये जाते. बहुतेक तरी अजून कोणीच उठलं नव्हतं. पूजा पटकन तिची बॅग घेऊन खाली येते. रूम चेक आउट करते. मॅम, गाडी वाट बघते. तो माणूस, मी कॅब सांगितली. पूजा तिच्या कॅबमध्ये जाऊन बसते. गाडी डायरेक्ट एअरपोर्टला येते. अर्ध्या तासानंतर फ्लाईट असते. मॅम, तुम्हाला काही खायला आणू का? तो माणूस, तुमच्या मॅडमने सोबत राहायला सांगितले, काळजी घ्यायला नाही. पूजा रागातच बोलते. फोनवर काहीतरी करते आणि त्या माणसाला दाखवत फोन ऑफ करते. सनीला हळूहळू जाग येत असते. त्यात मेसेज पडल्यामुळे फोन आजूबाजूला साचपडत असतो. तेव्हा त्याला जाणवतं पूजा तिथे नाही. तसं खाडकन डोळे उघडून तिकडे तिकडे बघायला लागतो. वॉशरूममध्ये पण बघतो तर ती कुठेच नसते. त्याला शेजारच्या टेबलवर एक नोट आणि तिचं वॉच दिसतं. अवर लव्ह स्टोरी इनकम्प्लीट बिकॉज इट इज नॉट इन द माइंड ऑफ डेस्टिनी. नंतर काहीतरी आठवतं. फोन घेतो तर त्यावर मेसेज दिसत होता. बघतो तर पूजाच्या अकाउंटवरून पैसे ट्रान्सफर झाले होते. मोठी रक्कम होती. जवळपास तिची सगळी सेव्हिंग पाठवली असेल. सनी पूजाला फोन लावतो तर फोन बंद लागत असतो. करणला फोन लावतो तर तो उचलत नाही. कॉल ट्राय करतच स्वतःचे कपडे घालतो. तिसऱ्या वेळेस करण कॉल रिसिव्ह करतो. झोपेतच, हा जिजू बोला. करण, पूजा कुठे? ती सकाळपासून रूममध्ये नाही. सनी, तसं करण खडबडून जागा होत. रात्री तर तुमच्यासोबत बघितलं, त्यानंतर मी बघितलंच नाही. आम्ही सगळे पहाटेपर्यंत बाहेर होतो. ओके, पटकन जा तिची रूम बघ, मी येतोय. सनी फोन ठेवून लगेच त्याचा आवरून घेतो. करणचा फोन येतो. जिजू, पूजाने सकाळी 10:30ला चेकआउट केलं आणि इथून एअरपोर्टसाठी कॅब बोलवली होती. जॉनला फोन करून तिकीट बुक करायला सांगतो आणि सनी लगेच एअरपोर्टकडे निघतो. पण तिथे गेल्यावर कळतं नेक्स्ट फ्लाईटला अजून 3 तास आहेत. तिथेच वाट बघायची ठरवतो आणि जॉनला कॉल करून इन्स्ट्रक्शन देतो. तर पुढे 2 तासात पूजा पुण्यात पोहोचते. एअरपोर्टच्या बाहेर येते तर मॅम कार आहे. तोच माणूस. पूजा रागातच, माझी मी जाऊ शकते. जरा पुढे माझ्याशी एक शब्द बोललास तर लक्षात ठेव. पूजा वॉर्निंग देताच कॅबमध्ये बसते. तो माणूस शांत उभा राहतो. गाडी घराकडे निघते. सनीचा एक माणूस सतत पूजावर लक्ष ठेवत होता. घरी पोहोचते तर घरी कोणीच नसतं. बॅग घेऊन तशीच वर जाते. रडू येत होतं, पण आज सकाळपासून पूजा कंट्रोल करत होती. लिफाफामधून डॉक्युमेंट्स काढते. पुढे मागे काहीच न बघता सही करते. चेंजिंग रूममध्ये जाऊन स्वतःची बॅग काढते आणि फक्त स्वतःचे कपडे पॅक करते. सनीचे सगळे सामान इथेच ठेवते. सनी शेवटी फोनसुद्धा ठेवून कपडे बदलून खाली येतो. पण तेवढ्यात खाली आई आणि आत्या आल्या होत्या. बहुतेक त्या नुकत्याच बाहेरून आल्या होत्या. पूजाला जीन्स आणि शर्टवर बघून, आत्या, ही काय पद्धत आहे का घरच्या सुनेला असले कपडे शोभत नाही. जरा चिडूनच आई पुढे बोलणारच तर पूजा पायऱ्या उतरतेच. त्यासाठी या घराची सून असलं पाहिजे ना. काय बोलते तू? आई पूजासमोर येत आईच्या हातावर पेपर्स ठेवत, आज मला भेटलेले सगळ्यात मोठे सरप्राईज. पूजाच्या डोळ्यातून पाणी येतं. आई पेपर्स बघतात तसं हे काहीतरी चुकीचं आहे. पूजा, तू आई बोलतच असतात की आई, बहुतेक मी यांना ओळखायला चुकले. मी यावर सही केली. निघते मी. पूजा पाया पडते आणि बॅग घेऊन पुढे निघते. आई शॉकमध्ये असतात. मी जाते बघून भानावर येत, पूजा, तुझा गैरसमज होतोय. तू इथे थांब, सनी आल्यावर बोलू आपण. आई, सगळे गैरसमज दूर झालेत आणि असेही मी तुम्हाला आधीच बोलले होते. ते जेव्हा जा म्हणतील तेव्हाच मी या घरातून निघून जाईन. आणि आज हे डिवोर्स पेपर, आता इथे थांबायचं काही कारण पण नाही. बोलून सनी डोळ्यातले पाणी अडवत फास्टमध्ये बाहेर निघून जाते. आई थांबवायला जातात, पण आई प्लीज, एवढंच हात जोडून बोलते आणि कॅबमध्ये बसते. आली तशी निघून जाते. आई भानावर येत सनीला कॉल करतात तर फोन स्विच ऑफ येत असतो. सनीचा एक माणूस सतत पूजा मागे असतो म्हणून जरा कमी टेन्शन असतं, पण त्याला वाटलं नव्हतं पूजा त्याला सोडून जाईल. पुढच्या 2 तासात सनी घरी येतो. आई अजूनही शून्यात नजर लावून बसलेली असते. आत्या शेजारी बसल्या होत्या. सनी आला तसं आत्या त्या डिवोर्स पेपर घेऊन त्याच्यासमोर जातात. बघ, हे काय केलं तुझ्या बायकोने. तिला तुझी गाडीची किंमत नाही, आमचं पण ऐकलं नाही, तशीच निघून गेली. आत्या रागाने. सनी ते डिवोर्स पेपर घेतो आणि आईसमोर जाऊन फाडतो. आई, मला माफ कर, मी आता तुला काही सांगू शकत नाही. मी नंतर तुला सगळं सांगेन. बोलून वर जातो. पुढच्या 15 मिनिटात बॅग घेऊन खाली येतो. आत्या त्याला अडवत, हे बॅग घेऊन कुठे चाललंय? अरे, आता तर आलाय, थकला असशील, आराम कर. मी पूजाला आणायला जातोय. मी तिला घेऊनच येणार. आत्या आणि आईच्या पाया पडून निघतो.
त्याला थांबायचं होतं, पण कसं ते कळत नव्हतं. त्यात एवढं सगळं फास्ट होत होतं, कोणाला काही विचार करायला वेळच नव्हता. सनी ड्रायव्हरला घेऊन फास्टमध्ये गाडी घेतो आणि त्याच्या माणसाला फोन करतो. कुठे आहेत? सर, आता निघाली आहे ट्रॅव्हल्स, पण बुकिंग फुल आहे. समोरून ओके, मी बघतो. सनी सनी त्या ट्रॅव्हलच्या मागे निघतो. प्रेक्षकांनो, असा होता आजचा भाग. आता ही पूजा सनीला कशा प्रकारे फेस करेल हे आपण पाहणार आहोत पुढील भागात. पण आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.